साहेब आज जिल्हाधिकारी कार्यालयात वकील सणानिमित्त जे आहे बैठक झालेली आहे. काय काय चर्चा झाली जिल्हाधिकाऱ्यांसोबत? सर्वप्रथम मी ॲडव्हान्समध्ये सर्व देशवासियांना विशेषतः मुस्लिम समाजाला बकरीद ईद अजहाची मुबारकबाद देतो आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या वतीनं काल मान्य जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवण्यात आलं होतं. बकरीद ईदनिमित्त सोलापूर शहरातील विविध सामाजिक संघटनाचे जमेतचे प्रमुख यांच्या व पोलीस प्रशासन, पशुसंवर्धन प्रशासन, त्याचबरोबर महानगरपालिकाच्या अधिकाऱ्यांसोबत समन्वयक बैठक आयोजित करण्यासंदर्भामध्ये विनंती केली होती. त्याच अनुषंगाने आज बैठक झाली. मान्य जिल्हाधिकारी साहेबांसोबत महापालिकेचे अधिकारी होते, पोलीस प्रशासन होते, पशुसंवर्धनचे अधिकारी होते आणि जी आमची मागणी होती, जे आमचे प्रतिष्ठित सामाजिक संघटनेचे जमियत उलमा हिंदचे हासिब नदाब, जमियत कुरेशची हाजी अयूब कुरेशी साहब, नाडेवाली साहब, हे सर्व लोकांची उपस्थितीत जे सोलापूर शहरामध्ये जे समस्या आहे त्या समस्या आम्ही प्रशासनासमोर मांडली आणि प्रशासनाकडून जिल्हाधिकारी साहेबांकडून अतिशय प्रतिसाद, सकारात्मक उत्तर मिळालेलं आहे. मी त्यांना सर्वांना मनापासून आभार व्यक्त करतो त्यांचे. काय मागणी केली आहे तुम्ही? काय असली मागणी एक किरकोळ मागणी होती. अडचणी कशी आहे, सर्वप्रथम जी प्रमुख मागणी आहे, जे गोवंश हत्याच्या नावाखाली आज जे शासनामध्ये कायद्यामध्ये तरतूद असलेल्या जनावरांना देखील कुठेतरी त्यांच्यावर अत्याचार करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. त्यांच्यावर बंदी घालण्यासाठी त्यांच्यावर जरूर कारवाई करा जे बेकायदेशीर कृत्य जर कोणी करत असेल तर, पण जे कायद्याच्या चौकटीत राहून कार्य करत असतील तर त्या लोकांवर देखील अन्याय करत असेल तर हे आम्ही कदापिच सहन करणार नाही. आणि मी आज महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचा राज्य सदस्य म्हणून असले जे कोणी कृत्य करत असेल त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची ग्वाही या ठिकाणी मी देतोय.